अरे खुशी बॅग घेऊन ये. हो आल्या. धरा. जाऊ का? आणि कुणाच्या नादी नका लागू. मी कोणाच्या नादी लागलोय? लागू नका, लागले नाहीत तुम्ही. अगं तुला सोडून दुसरीकडे बघतोय का कुठं? हा ते पण आहेच. थोडाफार तरी विश्वास ठेवीत जा. आता विश्वास आहे म्हणूनच पाठवते ना ऑफिसला, नाही तर घरातच बसून नसतं ठेवलं. ऑफिसला नाही गेलं मग खाणार काय आपण? हा ते पण आहे. आवरलंय तुझं? हो आवडते. येऊ का मी? हा. येईन. थोडा उशीर झाला, आज थोडा उशीर होईल. का? मी तर म्हणणार होते आज लवकर या. जरा मीटिंग आहे त्याच्यामुळे थोडा उशीर होईल. तुमची तर कायमचीच मीटिंग. जरी उशीर झाला तू जेवण करून घे, माझी नको वाट बघ. बाबा कुठे गेलेत? अहो पुढे बसलेत. बरं ठीक आहे, मी त्यांना भेटून जातो. हा. पोरग बी निघाले उरकून. चाललंय बाबा ऑफिसला चाललो होतो. जात व्यवस्थित काम करा. व्यवस्थित चालू आहे सगळं. एक तर काम नाही भेटत, ठीक नाही. आता हाय आपलं चाललंय त्याच्यावरच चाललंय व्यवस्थित सगळं मस्त. जे भेटेल त्याच्यावर प्रेम करायचं जास्त. नोकरी असो आपला धंदा असो. जेवण वगैरे झालं? हा नाश्ता केलाय, माझा डबा घेतलाय. बरं येऊ का मग? चालतंय, काळजी घे. हा नाही मी घेतो, तुम्ही घ्या काळजी. आमचं काय आता मस्त चाललंय. जेवण वगैरे करा ना, आराम करा, कुठं नका जाऊ शेतात. बरं हा मी आल्यावर बघन ते. येऊ का? चालतंय. हो सोन्यासारखी दोन पोरं होती, काय देवाचीच म्हणा. उरकली घरातली कामं? काय म्हणते बोल. काय नाही, त्याला बघितले की आपल्या भारतीय पोराची आठवण येते. आता काय मला नाही वाटत बाबा, आता 20 वर्ष झालं ना. हाय का नाही लेकरू? थोडंच झाला असता, किती आधार झाला असता आपल्याला. हा ना, मग एकाला दोघं राम लक्ष्मणासारखे राहिले असते. ते देवालाच नाही पाहावं म्हणायचं. चला असेल कर तू. माझं मन म्हणते अहो. मला नाही वाटत. तर मग असतात इतके दिवसात येऊन गेला असता तू. त्याला नाही वाटणार का रे आपली आई बाप भाऊ? लहान होत आठवत बी नसेल काय करते मला. कळतच नाही त्याला तर काय आठवायचे. जिथं बी असेल ना सुखरूप असावं माझं पोरग. देव करावं ते जिवंत असावं. माझी लई इच्छा असते, म्हणजे माझं मन असं मला म्हणतो की हाय हाय ते कुठं तरी हाय. काय होतं मला तर ना, म्हणजे आता इसरून गेल्यासारखं. पण असं कधीतरी लई निवांत बसलं ना की मग ते वाटतं यायला. मला नाही वाटत असेल म्हणून परत येईल. एक आईचा आत्मा आहे ना, त्या आईला कधी पण खरं सांगत असते बघा. अगं चल ना येडा पोपटा. हा तो हा. एवढं उन्हात तानाचं कुठं काम शोधत जायचं? कुठं काम शोधत जायचं म्हणे? आता गावात तर नाही भेटलं नाही, इथं वस्तीवर बघू भेटलं तर भेटलं. हा बरे खरे. लय दमती काय तू? मग काय कामाच लय कंटाळा असता का? थोबाड आणि तुझं माझं थोबाड आणणार बाई. हा एवढं जास्त झाली काय तुम्हाला? मग अयो काय होतंय? तू असं बोलले का मला कस तरीच होतंय. आता काही खरं नाही. हा कस तरी होतंय. हा काय झालंय? लय जोरात आली. जोरात आली? मुतायला. मग जावा की तिकडं. रात्री नाही लाजत, आता मुतायला बरं लाजतात. जा लवकर या पण. बया अजून कशी येईना झालेत, कवापासून मुतायला गेलेत अजून येईनात. खबर वाट बघायची उन्हात तानात. अवघड झालं बाय माझं तर. आओ झालं का नाही तुमचं? कवर मुततात. अर्धा तास झालाय ना गेलेलं. या की बाहेर आता. हा इकडे बरं. काय झालं? इकडे इकडे. हो बाई काय झालंय? अयो तुम्ही तो मुतायला गेला होता ना? काय कसं बोलता? मुतायला गेला होता ऑफिसला. चल. आणि हे कापड? हा आतमध्ये दुकान बिकान आहे का काय? कसलं कापड्याचं? का कोणाची चोरलीत तुम्ही? तुम्हाला तसा नाद बित्त लागला नाही ना चोरायचा? हो बाई तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का?
बाई हो बाई कोण आहे तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. अहो असं काय बोलायला तुम्ही हा? अहो तुमच्या नावाचा डोरला घालते मी. अहो तुमची सख्खी बायको आहे मी. अगं बाया बाया वाटोळ झालं माझ्या आयुष्याचं. माझा नवरा मला ओळखणं झालाय आता. कोणत्यासाठी मी जादू तो न केला. आज माझा नवरा मला विसरला. काय होतंय तुम्हाला? आजारी आहे का तुम्ही? दवाखान्यात जायचंय का? अहो असं का बोलायला लागलेत? तुमच्या करणी बिरणी तर नसून केली कोणी. मला विसरला वय तुम्ही सख्या बायकोला. तुम्हाला पहिल्यांदा बघितलं. बायको बायको तुमची मी. हे बघा लग्न झालंय आपलं. हे तुमच्या नावाचा डोरला गाली ते मी माझ्या. अहो तुमच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय मला. नाही नाही मला ना उशीर होतोय. मी जातो ऑफिसला. अहो तुम्ही कुठे चालला मला सोडून. अहो थांबा की. थांबा. थांबा ना. आणि मला ओळखणं कसे झालेत. अयो माझं ना आता मी कोणाकडे जाऊ. काय करू मी आता. अयो माझं तर आयुष्य बरबाद झालं. आव थांबा मला येऊन द्या. थांबा की. आता आहे ते येडा फोपाटा. कुठे गेली? अरे मुत्ता मुत्ता थोडा आगायला लागलेली बायको नेमकी कुठे गेली? ताण बिन लागली असेल तिला. आता कोणी पळवलं ती नसेल. नाही नाही या आमच्या इडील कोण पळवते. पण आता कुठं सापडायचं तिला? बायको हा बायको बायको. आईला अशी नाही ऐकायची. काजू काजू. अगं काजू. अगं तुझा राजू वाट बघतो. काजू चाल कुठे गेली? कुठं सापडाव काय ना हो. इकडेच गेली असेल. ताई माझी बायको दिसली का? ताई आणि तुम्ही कुठे गेलते? ऑफिसला गेलते का ड्रामा शोला गेलते? हाफिसला बिपिसला नाही. मी कामाच्या शोधात आहे. ते माझ्या बायको काय झालं तुम्हाला सांगतो. मी जरा साईडला गेलतो आणि तेवढंच माझी बायकोच गायब झाली. साईडला गेलते आणि बायको गायब झाली. मग मी कोण आहे? मला काय मत कोण आहे? मी तुम्हाला आता बघितलं ती कसं इकडे आलतो ना वस्तीवर. मग आता बायको तिला कुठं कुठं सापडावा. पार डोक्याला माहिती झालाय. लई येडा पोपाटा आहे ती. आता येडा पोपाटा माहिती अवघड आहे लई. दिसली का इकडे कुठं काळी सावळी बुटकी जरा. अहो पण तुम्ही असं काय करता? मी तुमची बायको आहे. बायको हा आणि हे कपडे बिपडे काय वेगळं घालून आला. टोपीन फिपीन असलं कुठं असतंय होय? अहो तुम्ही ऑफिसला गेलता चांगले कपडे घालून गेलता तो आणि हे काय घालून आला तुम्ही? हो हो बाई काय घालून आलं म्हणजे लहानपणापासून हेच कपडे घाली तुम्ही. आणि आज तुम्हाला पहिल्यांदा बघितलंय मी. तुम्ही डायरेक्ट माझ्या बायको कसं करतो. माझ्या बायको मला चपलीने आणीन ना. आता तुम्हाला चपलीने मी हाणेन आणि पहिले कपडे काढायचे आपले कपडे घालायचे. आपली कपडे घालायची? आपले म्हणजे पॅन्ट आणि शर्ट घालायचं. हे काय घातलंय असलं? म्हणजे काय गाऊन घातलंय का मी? पॅन्ट आणि शर्टच आहे. मी तसला माणूस नाही. माझ्या बायकोला आणि नाव सोडा तुमच्या पाया पडतो नाही. चुकलं माझं. मी तुमच्या घरी आलो. अक्षय हा कोण अक्षय? अरे हे काय अवतार घेतला अक्षय तू? कोण अक्षय? मी अक्षय नाही. मी राजू आहे. अरे अक्षय तू काय राजू राजू ते काम बघायला आलतो. तेवढंच काय झालं माझ्या बायकोच गायब झाली. बायको गायब झाली आणि तिला सापडतो सगळे लोक याडेवणीच करतात. अरे पण तू हा अवतार काय घेतलाय पण? हा मी असंच राहतो लहानपणापासून. असंच? हा अरे तू नोकरीला होता. कोण? तू. मी हा नोकरीला? मग कधी म्हणजे काय डोक्यावर काय परिणाम झाला काय अक्षय तुझा? मी शिकलोच नाही. मला लिहिता वाचता येत नाही. शिकला नाही? होय. ते माझी बायको बघितली का? बायको घरी असते की वहिनी? मला घर कुठे आहे अजून? मग घर नाही तुला? नाही ना. मी कामाला आलोय. तुमच्याकडे आहे का काही काम? अरे काय बोलतो अक्षय तू? अक्षय कोण? राजू. राजू नाही तो अक्षय. सकाळ सकाळ घेतली काय तू? हा नाही पेत नाही मी.
मग असा अवतार का केलाय तू पण? मी असंच राहतो लहानपणापासून. मला वाटतं तू आज घेतली का सकाळ सकाळ? हा तो हा ते एवढा पोपट सगळी येडीत दिसतात काय ना गावात. ते मपली बायको बघितली का? जरा बुटकी आहे, काळी सावळी आहे. अरे घरी आहे ना. मग तुमच्या चल घरी तुला नाही दाखव. बायको? हा चल तुला घरी गेल्या दाखव सगळीच. घरी हा नको नको मी सापडीन माझी बायको कुठे? अरे चल चल चल. आईला सकाळ सकाळ पिलायच वाटतं भाऊ. जाऊ दे चला. बरं काय करते आत? पाणी पिणे आणशील का प्यायला? तू नाही गेली राहणार? नाही गेले तुम्ही पोरगी दिसा ना. गेले असं राहणार. माझं डोकं दुखत होतं मी गेले नाही. तिला दोघींनी बी जायचं ना. तिला एकटीला काऊन लावलं? जाईल थोड्या वेळाने. आता गोळी खाल्ली थोडं बरं वाटतंय. जाते मग थोड्या वेळात. असं होय. हिला काय झालं तिला काय रडायला? झालं? अय बरी आणि का भांडणं करून कुणा सांग तरी? आता काय झालं हिला? कोण बोललं तुला? कोण भांडलं का? तुमच्या पोराच्या डोक्यात परिणाम अय, झाला. अगे काय बोलती? डोक्यावर परिणाम झाला. आता सकाळी तर गेलाय कामाला. सकाळी कामाला गेलते, परत आलते मागाशी आणि काय घातलं होतं? टोपी, ती पायजामा. हा? अगं दुसरं कोणी असन. अहो नाही, तेच होते. आणि ते पाहिजे म्हणून टोपी कायला घालन? पंचायती गळ्यातून तसलं गावठी बोलत होते. अरे दुसरं कोणी आला असं? अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं, त्यांना म्हणलं बी अहो तुम्ही दुसरे कपडे घाला आपले चांगले, हे काढून ठेवा. नाही, पळून गेले ते. पळून गेले? त्यांच्या मागच पळत होते मी. आता काय उद्योग? बरं वाटतंय ना तुला? मला बरं आहे, त्यांना बरं नाहीये. आता कुठे गेला तू? काय माहिती, पळत गेले तर रस्त्यानी. नक्की ऍक्सेस होता ना. अहो मी काय माझ्या नवऱ्याला ओळखणार नाही का? आणि वरून काय विचारत होते माझी बायको कुठे आहे म्हणून, आणि मी कोण आहे मग? तर तू पाहिलंय का? नाही. मग याच्या डोक्यावर परिणाम झाला का? पिऊन पिऊन वास पिस आला तोंडात त्याच्या? नाही. मग काय तुमच्या दोघांच्या डोक्यावर काय परिणाम झाला का काय? आपला अक्षय दारू पितोय का? माहित नाही तुम्हाला? म्हणजे वरून सासूबाई माझ्या डोक्यावर परिणाम करते. अरे मग आता ते पोरग दारू पित नाही, तू हे सगळं सांगितलं काय समजायचं? अहो मामा खरंच आहे ती. तुला वास आलता? वास नाही आला, मग? पण कपडे वेगळंच घालून आलते आणि वेगळंच काहीतरी बोलत होते. मला नक्कीच वाटतंय त्यांच्या डोक्या पिक्याला लागला असन आणि त्यांना काहीतरी झालं असं. झोपे काय बी म्हणती त्यांच्या डोक्याला लागला असन. तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. तुझी झोप नाही झाली वाटतं म्हणून तुला तसं दिसत असन. तर तिचा नवरा आहे, ती तरी कशी चूक करण ओळखायला? ते आहे. नाही आता तुम्ही माझ्या डोक्यावर परिणाम करा. नाही नाही, पण काहीतरी आपल्याला बघावं लागणार आहे. नेमकं काय भानगड आहे तर. दवाखान्यात घेऊन जाऊन. बापू ते तुमच्या पोराला काय डोक्यावर काय परिणाम झालाय का? हा ते मगाच मी चाललो होतो तेव्हा ते भेटला. हा तर ते काय कपडे काय अवतार केलाय त्याला. अक्षय म्हणतोय, ते म्हणतोय अक्षय नाही मी राजू आहे. ही पण तेच म्हणायला लागली. म्हणजे तुम्ही पाहिलं ना? मी पण पाहिलं. बघा खरं आहे का नाही ही. आता धरायचं आणि घरी आणायचं ना. ते हात हिसकून पळून गेला बाप्पू. अरे नक्की डोकं. मी तसंच केलं. काय काय गांजा फिंजात काय पेत नाही ग बाई, माझं पोरग तसं वास आला असता ना, मग वास घेतला. वास नाही आला बरं का त्याचा. डोक्यावर परिणाम झाला मग. परिणाम झाला बाप्पू. काहीतरी तुझी घोटाळा. नोकरी बोकरी तर चांगली होती ना. म्हणजे काय तसं काय नव्हतं ना? काहीच नव्हतं, सकाळी चांगलं गेलं तर कामावर. मग काय होतं? काय झालं असं? तिला मी घरी चल म्हणतोय तर ते मग पळून गेला. आपल्याला ना काहीतरी. हे बी म्हणते धरलं की पळत आहे. हा आणि बायको बायको विचारता आलती तुम्हाला? हा माझी बायको भेटली की तुम्हाला? बायको विसरलं म्हणायचं. बायकोची सरलं म्हणलं आई बापाचं काय विषय? मग नक्की डोक्यावर परिणाम झालाय काहीतरी त्यांच्या बर का? काहीतरी हा. आता वाटोळच झालं. ए, तू रडू अरे तू थांब, शोधू त्याला आपण. कुठे गेला तुम्ही? बाई आता कुठे कुठे शोधू बाई मी यांना. इथं तुला माणसं दिसायचे. यांना माहित असेल तर माझ्या यांच्याबद्दल यांनाच विचारते. अहो ऐकलं का? ऐका की. आता काहीतरी बघावं लागणार. अहो ऐकलं का? माझ्या नवऱ्याला पाहिलं का तुम्ही कोणी? अगं इथं माझ्या नवऱ्याचा भट पडलाय आणि तुझं काय मध्येच का? तुमचा रवण्याचं जाऊ दे तिकडं. आधी माझ्या नवऱ्याला शोधा तुम्ही. अरे बायको कोण कुठली? अहो काय सांगू तुम्हाला, या गावामध्ये आम्ही दोघं नवीनच आलेलो इथं. पण आम्हाला काम पाहिजे होतं म्हणून, पण त्यांना लागली मुतायला. ते गेले मुतायला, पण आले तर काही साहेब ये म्हणून सांगते. पण अहो माझ्या नवऱ्याला शोधा ना, ओले येडगत करायला ते. अगं पण हा तुझा फोटो बिटो काय कसं काय ओळखणार आम्ही तुझ्या नवऱ्याला? फोटो
पोट तर माझ्याकडे नाही. अंगाव काय होत त्याचे? अंगावर होत ते पायजमा ते होत. हा आणि नंतर पिस्ता पिस्ता कलरचा शर्ट होता. हा कस काय काय माहिती जादू मंत्रच झालं. कोणी जादू तोना केला की काय काय कळणार झालंय. माझा नवरा मला विसरला. शांत आपण शोधू. माझ्या पण पोराला शोधायचं आणि तुझ्या बी नवऱ्याला शोधू ना मग चला की. काय करायचं? पायजमा आणि टोपी होती का? काय पायजमा आणि टोपी होती. हा पायजमा टोपी होती. परत लय रुबाबदार आहे माझा नवरा. मला ना नुसता फुपाटा फुपाटाच बोलितो. अरे मग हाताला धरून राहायचं ना त्याच्या, कशाला सोडलं त्याला? आता कसं आता पदराला तर बांधून ठेवू शकत नाही नवऱ्याला. तुमच्या बायकोला बांधून ठेवलं असतं का तुम्ही तुमच्या पायजम्यामध्ये? खरंच बावळा दिसते. काय खरं नाही. नवरा असला असं कुठल्या गावची बाई तू? समजले का तुले? काजू म्हणते मले. खानदेशी दिसते. खानदेशी आहे होय पोरी? खानदेशी आहे? खंदा ते कुठं आलं? खानदेशी आहे का म्हणलं? खानदेशी आहेस का खानदेशी? खांदीच्या तिकडलीच आहे मी. तो आयला हिथे आयला माझ्यासारखं दिसत ही त्याच्या मागात जातो गाड्या. कसला गोंधळ चालू आहे? अरे देवा ती वेळी बाई बी आली इकडं. आणि घरी जाऊ का नको? जावं तर लागन. द्राक्ष आला बघ. कुठे गेला होता तुम्ही? सोड सोड काय सोड? माझा नवरा आहे. माझा नवरा आहे तो. तिकडे कुठे इकडे या. आवला धरा. पोरग आहे माझं ते अक्षय नाव आहे त्याचं. नाही तुमचा काहीतरी ना गोंधळ उडालाय. तो माझा नवरा आहे माझा. अगं नाही बाई तो माझा नवरा आहे. हे सटवे माझ्या नवऱ्याला तुझा नवरा म्हणजे ना जीवात घेईन तुझा मी. हा तो फक्त माझा आहे माझा. बाई, ऐक माझं तुझा नवरा नाही त्यो. कस काय माझा नवरा नाही? मग हे डोरलं मी काय खोटं घालते का? ऐक ते आमचं पोरग, मी त्याचा बाप, ही आई ती बायको. हा हा? आणि मागाशी काय मी ऑफिसला चाललो होतो तेव्हा बी भेटले होत्या या. असंच येड्यावानी करीत होत्या. हाव मला ओळखा. तुमची काजू आहे मी. असं काय करता? किंवा परिणाम झालाय. हे बाय धरी तुझं गठुडन जा बाबा. मी तर राहणार यांच्या सोबत. तुम्ही चला ना बरोबर नाही तर. माझ्या डोक्यावर नाही परिणाम झाला. अहो सांगा नाही बाई मला सोडा नाही. अख्खं गाव सांगन तो अक्षय आमचं पोरग आहे. तू काय मुक्कर चालू रे? तुझ्या गोळ्या संपल्यात का? मला घोड्या वेळा नाही पाहिजे. मला माझा नवरा पाहिजे. शांतो डोक्यावर परिणाम. शांतो तुला ना आम्ही जेवायला देतो घरात ठेवतो पण तुला काय पाहिजे? असं म्हणू नाही कुणाच्या नवऱ्याला आपला नवरा. अगं ए बाई तुला खुळबीळ लागलं की काय? अगं तो माझा नवरा आहे. मी माझ्या नवऱ्याला नाही मागणार तर मग काय ध्यान मागणार वय? हे गप्पे काय बोलते बाबुरगी? ते जाऊन द्या. तुम्ही माझ्यासोबत चला आपण काम शोधू. अहो बाई कुठं काम शोधू? मी ऑफिसला जात असतो. काय तुमच्या बायकोला ओळखत नाही वय तुम्ही? मी काजू आणि तू माझा राजू. मी आणि कोण काय माहिती? राजू काय बाबा? ही बायको आहे माझी. बायको? अगं माझं नशीबच म्हटलं. माझ्या नवऱ्याने दुसरी बायको. तुम्हीच नाही तिकडे मी कोण परत माझ्या मागा लागन. अगं मला सवत आली नटवी. माझ्या नवऱ्याला भुळवलं तू. साधा भोबडा माझा नवरा. त्याला सगळं बदलून टाकलं. त्याचे कपडे बदलले. त्याला चष्मा लावला. सगळंच बदललंय. पण तुम्ही तरी बी माझ्या. मी काय म्हणतो बाई तुमच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय वाटतं. नाही दवाखान्यात जाऊ आपण. शांतो जरा शांतो. आपण शोधू तुमचा नवरा. थांबा तुम्ही मगाशी कुठे गेलते? मी ऑफिसलाच गेलतो. ऑफिसला गेलते मगाशी ती पायजमा आणि काय घालून आलते तुम्ही? मग तो माझाच नवरा आहे म्हणजे हे माझेच नवरे येतं. कोणतं नाटक करीत होता तुम्ही? अगं काय झालंय तू याच्या संग राहून तुझ्या बी डोक्यावर परिणाम झाला काय? तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय माझ्या नाही झाला.
अरे जायचं नाही, मला मागास तू भेटला की तिथं पायजमान शर्ट टोपीन. अरे तू काय प्याला बी काय? आत्ता झालं ऑफिसून मी. आता कपडे चेंज करून आलाय तू. माझा हात झटकून पळाला. काय बोलतो तुला माहिती ना? अरे तू मागाशी मला तिथं भेटला होता अक्षय. गपरे तू जा रे, तुझं तू काम बघ. उगा नको डोक खाऊ. आधी जे गोंधळ चाललंय, कोण आलंय घरी काय माहित. बघा काय तुमचं तुम्ही, कोण? मी जातो निघून. हा अहो मी म्हणायले ना मी तुमची काजू आहे. शांत बस, मी विचारते थांब. अक्षय, तू आता सकाळी इथून डायरेक्ट ऑफिसला गेलता का? हो. का मध्ये कुठं कपडे बिपडे बदलून काय तुमच्या ड्रामा वगैरे तर नव्हता ना कंपनीत? अगं आई काय का आता काम सोडून ड्रामा करत बसू का? कामालाच गेलतो ऑफिसून, आता एवढ्यातच घरी ही आलो. कशी म्हणते तुला शर्ट पायजमात बघितले म्हणून? अहो बघितलंय हो मी. तुम्हाला असं पण म्हणलं चला धरून चला घरात चला घरात, तुम्ही मला हाताला हिंजडून पळून गेले. मग मी तुला कधी? हेच सांगायले. मगाशी अरे मग परिणाम झाला का डोक्यात? आता एवढ्यात आलोय मी. हा गोंधळ आमच्या डोक्यावर परिणाम होईल ना तुमचं हे सगळं ऐकून. अरे काय चाललंय तू, काय तुमचं पियाला फिरा नाही तू? इकडे इकडे इकडे. अहो नाही बाबा, मी आता ऑफिसून आलोय. अरे ऑफिसवरून आलाय पण आता मला काही समजायला तयार नाही तुमचं. आता काय माहित काय चाललंय. तिचं वेगळं तिचं वेगळं. तू 36 म्हणतो होता, तू कुठं पायजामा शर्ट घालून भेटला आणि काय यार चाललंय तुमचं? मलाच कळा नेमकं काय चाललंय, काय झालंय. एगळं काही नाही, माझा नवराच आहे येऊ, फक्त कापड बदललेत. ए गप्पे चोंबडे. तू गप्पे. हा तर माझा नवरा दिसायलाय. अगं बया 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 बया, शिएम टू शिएम कॉपी आहे. आले होते सेम माझ्यासारखं दिसतोय. आता येडा पोपाटा इथे सेम माझ्यासारखं दिसतोय. अहो पप्पा, अहो सगळा गोंधळ याच्यामुळे झालाय. तू केलंय काय हे सगळं? फुकणीच्या तुझ्यामुळे माझ्या बायको मला सोडून तुझ्याकडे आली. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की माझं बाळ जिवंत असेल. हेच माझं बाळ आहे, हेच आहे माझं बाळ. माझं बाळ जिवंत आहे. थांबा मी सांगते. अक्षय, तू लहान होता ना, तू एकटा नव्हता, तुला एक जुळा भाऊ पण होता. पण 20 वर्षापूर्वी एका यात्रेत तो आमच्याकडून हरवला आणि आज किती वर्षांनी तो भेटलाय. म्हणलं होतं ना माझं बाळ जिवंत असेल म्हणून. देवानं घरानं ऐकलं ना आपलं, दोघं भेटले. बरं तरी मी म्हणतच होतो, ते मात्र मला कमून म्हणायचं तू माझा नाही, तू माझा नाही. मला खोटाच वाटायचं. आज कळालं मला की मात्र खरं बोलायचं म्हणून. अरे आता काळजी करू नको, तू ना इथंच थांबायचं, कुठं जायचं नाही. नाही नाही आता कशाला जातो, आपण भाऊ भाऊ इथंच राहू, इथंच राहतो मी. चला चला आता घरात.